आज आपण बीड येथील प्रसिद्ध कोचिंग क्लासेसचे संचालक, प्रगती कोचिंग क्लासेस संचालक माननीय सर दत्ताजी प्रभाळे सर यांच्याकडे आलो आहोत. नमस्कार सर. आपण एक एक चुंबकीय गाडी घेतली होती, ती कोणामार्फत घेतली होती? प्रशांत महाजन. बरं, पुढे प्रशांत महाजन सरांकडून घेतल्यानंतर तुम्ही ती कोणासाठी घेतली होती? आमच्या आईसाठी घेतलेली. त्यांना खूप असा त्रास होतो, पायाचा त्रास होता, त्यानंतर डोकेदुखीचा त्रास होता त्यांना, आणि त्याच्यानंतर त्यांच्या आजारपणाचं प्रमाण खूप वाढलेलं होतं. हप्त्यातून 2 ते 3 वेळेस ते हॉस्पिटलला जायचे. त्याच्यामुळे मी सरांनी मला ती माहिती दिल्यानंतर मी त्यांना भेट घेऊन त्यांची कोणती गाडी खरेदी केली. त्याच्यानंतर आईला 2 महिन्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार आणि व्यवस्थित असे काम करून ती खाण्यापिण्याच्या गोष्टी व्यवस्थित करू लागली. बरं, त्या अगोदर काय काय त्रास होता आईला? गुडघे दुखणे, त्यानंतर डोके दुखणे, त्यानंतर ब्लड सर्क्युलेशनचं हे जे होतं तिचं डोकं दुखायचं, अंग दुखायचं, हे खूप प्रमाण कमी झालं. कसल्याही प्रकारच्या तिला कोणत्याही प्रकारची गोळी नाही किंवा इंजेक्शन नाही. बरं, ह्याच्या अगोदर मला वाटतं की तुम्ही गेल्या वर्षी आईला हमेशा दुखण्या दवाखान्यासाठी परेशान होता. तर आता हे आपण जशी गादी घेतली तुम्ही जेव्हा आतापासून, तर त्या गादी घेतल्यापासून तुम्ही कधीतरी दवाखान्यात गेलात का? नाही. म्हणजे गोळी बंद आहे? नाही, गोळी बंद आहे. कोणत्याही प्रकारची गुडघे दुखणं साफ बंद झाली, कसल्याही प्रकारची गोळी नाही. बरं, आणि झोपल्यानंतर तिला एवढं फ्रेश वाटतं, सकाळी उठल्यानंतर खूप फ्रेश अशी. पहिले जे सकाळी उठल्यानंतर गुडघे दुखणे, डोके दुखणे, ह्या गोष्टी व्हायच्या. आणि तिला थोडासा नजरेचं प्रमाण बी कमी होतं, पण ते पण चांगल्या प्रमाणे चष्मा तिचा बंद झाला. वा, अजून काय पाहिजे? आणि अजून एक मुळव्याचा मुळव्याचा त्रास होता, तो पण बंद झाला. बरं, म्हणजे आपल्या चुंबकीय गादी घेतल्यापासून आणि त्यांना झोपल्यापासून म्हणजे काही फरक पडला, ते एक फार चांगलं, म्हणजे तुमच्यासाठी खूप चांगलं झालं. चांगलं म्हणजे मानसिक त्रास भरपूर होता आपल्याला. घरामध्ये कसं दुखणं असल्यानंतर व्यवस्थित समजायच्या कोणत्या गोष्टी चालत नव्हत्या, बॅलन्स राहत नव्हतं. बरोबर. कोणत्याही माणसं जर दुखणं असेल तर घरामध्ये बॅलन्स राहत नाही. दुखणं तर होतच, पण पैसा पण जातो आणि वेळ पण जातो, आणि घरामध्ये व्यवस्थित गोष्टी घडत नाही. पण आता व्यवस्थित झाल्यानंतर काम पण खूप करू लागली. शेतीमध्ये जाते, व्यवस्थित काम करणं, रोज संध्याकाळी आल्यानंतर खाणं पिणं व्यवस्थित, फ्रेश राहणं, या गोष्टी मला तिथून जाणून स्वतःसाठी त्यांच्या घरामध्ये ज्या गोष्टी समजायच्या पहिल्या चलत होत्या, दुपारी लागल्यानंतर थोडंसं इंटेन्शन असं घरामध्ये, त्या गोष्टी सर्व दूर झाल्या. अशा पद्धतीने फरक पडलाय. त्याच्यानंतर मी आणखीन 2 गाद्या घेणार आहे. ते माझ्या वडिलांसाठी आणि एक आजीसाठी घेणार आहे. दुसरी जी आजी माझी आईची आई, त्यांच्यासाठी पण एक गादी घेणार आहे. मी स्वतः वैयक्तिक 3 घेणार आहे. ओके सर, ही गादी वापरल्यानंतर तुमचा एवढा अनुभव सांगितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये सर्व लोकांनी किंवा महाराष्ट्रातल्या पूर्ण लोकांनी नक्कीच एकदा त्याचा वापर करून बघा. रिझल्ट जर आला तर तुम्ही तुमच्या समोर येतो, नाही आला तुम्ही येऊन भेटू शकता. समजा जरी आला तरी रिझल्ट तर 100% माझ्या मते 100% रिझल्ट. धन्यवाद. धन्यवाद.